Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स याची सुरुवात करत आहोत आणि हा याचा फर्स्ट व्हिडिओ आहे. या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते एकदा बघून घेऊ. सगळ्यात आधी आपण सिम्बॉल्स शिकणार आहोत. त्यानंतर जर आपल्याला एखादा रॅशनल नंबर दिला असेल तर त्याचा डेसिमल फॉर्म कसं फाइंड आउट करायचं हा दुसरा टॉपिक आहे. आणि तिसरा टॉपिक आहे एक्सप्रेस डेसिमल नंबर इन दिस फॉर्म. जर एक डेसिमल नंबर दिला असेल तर त्याला P/Q फॉर्ममध्ये कसं लिहायचं हे शिकणार आहोत. तर हे तिघं टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, स्टार्ट करू सिम्बॉल्स पासून. पहिला सिम्बॉल आहे कॅपिटल N. कॅपिटल N म्हणजे असतो सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स कुठले असतात? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. हे सगळे नंबर्स येतात नॅचरल नंबरमध्ये. ठीक आहे, जर विचारलं की जर 15 हा कुठला नंबर आहे तर दिस इज नॅचरल नंबर बिकॉज हा 1, 2 जेवढे पण नंबर्स आहे त्याच्यामध्ये येतोय. पुढचं सिम्बॉल आहे W आणि याला म्हणतात होल नंबर्स. होल नंबरमध्ये जेवढे पण नॅचरल नंबर्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या येतात. ठीक आहे, मग डिफरन्स काय आहे होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये? होल नंबरमध्ये एक एक्स्ट्रा व्हॅल्यू असते 0 जी नॅचरल नंबरमध्ये येत नाही. म्हणजेच जर आपल्याला कोणी विचारलं की 0 हा कुठला नंबर आहे तर तो होल नंबर आहे. आता सपोज विचारलं की 15 कुठला नंबर आहे तर तो नॅचरल नंबर पण आहे आणि होल नंबर पण आहे. ठीक आहे, पुढचा सिम्बॉल आहे I. I असतो सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्स दोन टाईपचे असतात. एक असतं पॉझिटिव्ह इंटिजर आणि एक असतो निगेटिव्ह इंटिजर. याला कसं रिप्रेझेंट करतात की याच्यात व्हॅल्यूज येतात 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. हे झाले सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर्समध्ये काय येणार मग? -1, -2, -3 अँड सो ऑन. हे झाले निगेटिव्ह इंटिजर्स. सो ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोघं मिळून बनतात सेट ऑफ इंटिजर. ठीक आहे, हा थर्ड सिम्बॉलमध्ये कुठले कुठले नंबर्स येतात हे समजलं असेल आता तुम्हाला. आता फोर्थ सिम्बॉल बघू आपण, तो म्हणजे Q. Q असतो सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरला जर ओळखायचं असेल तर हा फॉर्म तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे. कुठला पण नंबर जर P/Q फॉर्ममध्ये असेल तर त्याला म्हणतात रॅशनल नंबर. आता नंबर्स बघून घेऊ. 2/3 हा झाला रॅशनल नंबर. 1/4 दिस इज रॅशनल नंबर. 9/17 दिस वन इज रॅशनल नंबर अँड सो ऑन. हे सगळे झाले रॅशनल नंबर्स. ओके, आता पुढचं सिम्बॉल आहे तो म्हणजे R. R म्हणजेच असतो सेट ऑफ रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ नॅचरल नंबर. होल नंबर ज्याच्यामध्ये इंटिजर्स सुद्धा येतात आणि ज्याच्यामध्ये रॅशनल नंबर सुद्धा येतात. ह्या चारींचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर त्याला म्हणतो आपण रियल नंबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो आत्ता आपण 5 सिम्बॉल बघितले. त्याच्यामधला फर्स्ट सिम्बॉल होता N नॅचरल नंबर, W होल नंबर, I इंटिजर, Q हा झाला रॅशनल नंबर आणि R म्हणजे रियल नंबर. ओके, मे बी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही परत एकदा हा रिवाइंड करून व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. कारण हे सगळे सिम्बॉल्स आपण याच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये यूज करणार आहोत. आता आपण सेकंड टॉपिक बघू, तो आहे डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर. तर सगळ्यात आधी डेसिमल फॉर्म काय असतं हे समजणं इम्पॉर्टंट आहे.
डेसिमल फॉर्म म्हणजे काय? कुठला पण नंबर दिला असेल आणि त्याला जर पॉइंट पुढं काही नंबर्स असतील तर त्याला म्हणतात डेसिमल फॉर्म. हा असतो डेसिमल पॉइंट. ठीक आहे, म्हणजेच काय, जर 7.9 दिला आहे, हा झाला एक डेसिमल फॉर्म. 3.24 हा एक झाला डेसिमल फॉर्म. सो डेसिमल फॉर्म म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये हा डेसिमल पॉइंट येतो. सिंपल आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यात आपल्याला एक रॅशनल नंबर दिलेला आहे 2/5 आणि याला आपल्याला एक डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार, मग हा 2ला आपल्याला 5ने डिवाइड करायचं आहे. डिव्हिजन सगळ्यांना येतं, तर मी सिंपल डायरेक्ट डिव्हिजन करून घेते. ओके, सो आपल्याकडे आन्सर काय आलेला आहे, 0.4. सो 2/5चं आन्सर आलं 0.4. पुढचं एक्झाम्पल बघू, 1/3. परत याला सिंपल कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. सो या 1ला जर आपण या 3ने डिवाइड केलं तर काय येणार आहे, सगळ्यात आधी हा 0 आला, हा 1 आपण इथं खाली लिहिला, इथं डेसिमल पॉइंट दिला म्हणून 3 3 जा 9. सो हे मायनस केलं, परत 1 आलं, परत आपण एक 0 इथं ॲड केला, इथं आलं 3 3 जा 9. सो हे मायनस केलं, परत 10 आलं, म्हणजेच हा 3 3 कंटिन्यू चालत राहणार आहे. सो याचा आन्सर आपल्याकडे आलं आहे 0.333 अँड सो ऑन. हे कधीच संपणार नाही. सो याच्यावरून आपल्याला 2 टाईप ऑफ डेसिमल कळतात. एक काय डेसिमल होता, की हा पॉइंट नंतर जी पण व्हॅल्यू आली ती स्टॉप होऊन गेली, म्हणजे हिच्या पुढं काही नंबर नाहीये, अशा नंबरला म्हणतात टर्मिनेटिंग. ठीक आहे, टर्मिनेटिंग म्हणजे काय, तर तो थांबून गेला. आणि हा नंबर काय, जो पुढं पुढं चालूच आहे, जो कुठंही थांबणार नाही, अशा नंबरला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग. ठीक आहे, आणि हा नंबर आहे रिकरिंग, म्हणजेच काय होतोय, तोच नंबर परत परत रिपीट होत आहे. सो हे 2 टाईपचे डेसिमल फॉर्म असतात. पहिला टाईप आहे टर्मिनेटिंग आणि दुसरा टाईप आहे नॉन टर्मिनेटिंग. आणि रिकरिंग म्हणजे काय, जर हा नंबर परत रिपीट होत असेल तर. सपोज मी असा नंबर लिहिला, तर तुम्ही हा नंबरला काय म्हणणार, नॉन टर्मिनेटिंग तर आहे, बरोबर, थांबत तर कुठंच नाही येतो, म्हणून हा झाला नॉन टर्मिनेटिंग. पण हा रिकरिंग असेल का, नाही, म्हणून याला रिकरिंग म्हणता येणार नाही. हा फक्त नॉन टर्मिनेटिंग आहे, कारण याच्यात एकच व्हॅल्यू परत परत रिपीट होत नाहीये, ह्या सगळ्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. तो हे 2 फॉर्म कळाले, पहिला टर्मिनेटिंग फॉर्म आहे आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. हाच फॉर्म आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये यूज होणार आहे. जाणार आहोत तो आहे एक्सप्रेस द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. जो मागचा टॉपिक येतं त्याचाच अपोजिट टॉपिक आहे. मागच्या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं, की आपल्याला 1/3 दिला आहे आणि आपण व्हॅल्यू काय फाइंड आउट केली, 0.333 सो ऑन. ठीक आहे, आता आपल्याला ही व्हॅल्यू दिली असेल आणि ह्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे, कळालं. ह्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहोत, आता एक एक्झाम्पलकडे जाऊ. एक्झाम्पल आहे x = 0.777 अँड सो ऑन. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं, x = 0. आता कुठला नंबर रिपीट होतोय ते शोधायचं. जर बघितलं आपण तर फक्त 7 नंबर रिपीट होत आहे, बरोबर, म्हणून आपण काय लिहून घेतलं, की x = 7.7. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की किती नंबर्स रिपीट होत आहे, फक्त एक नंबर रिपीट होतोय, म्हणून आपण इथं लिहिणार 10x.
सपोज 2 नंबर रिपीट झाले असते म्हणजेच काय 0.7878 असं असतं तर आपण याला कसं रिप्रेझेंट केलं असतं 78 बार आणि मग आपण 10x जागी काय घेतलं असतं 100x कारण इथं 2 नंबर रिपीट होत आहे म्हणून. सो आता आपण काय करणार आहे सो मी इथे एक रेश करून घेते म्हणजे हे सेपरेट राहतील. सो इथं 10x इक्वल टू आलं ह्या नंबरला जर 10 ने मल्टिप्लाइड केलं तर काय येणार सपोज आपल्याकडे नंबर आहे 0.7777 सो ऑन 10 ने मल्टिप्लाइड केलं म्हणजेच सिंपल हा डेसिमल इकडं शिफ्ट होणार तर आन्सर येणार 7.777 सो ऑन. म्हणून इथं लिहून घेणार मी 7.777 सो ऑन. यालाच आपण परत कसं रिप्रेझेंट करू शकतो 7.7 आणि हा आला बार. हा बार आपण काय रिप्रेझेंट करतो की हा जो नंबर आहे 7 हा तुमचा रिपीट होत आहे म्हणून आपण याला एकदाच लिहितो आणि याच्या डोक्यावर असं बार देऊन देतो. पुढची स्टेप आहे हा जो 10x आहे याच्यामधून x ला मायनस करायचा. 10x ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे 7.7 चा बार मायनस x ची व्हॅल्यू आहे 0.7 बार. सिंपल 10x मधून जर एक x गेला तर आन्सर येतं 9x. 7.7 मधून 0.7 गेलं तर काय येणार आहे 7.0 आणि हा जो बार होता तो इथं परत आला. नेक्स्ट स्टेपमध्ये 9x आलं इक्वल टू आता 7.0 बार म्हणजे काय ते बघू. 7.0 बार म्हणजेच काय असतो 7.000 सो ऑन आणि 7.0 लाच आपण काय लिहू शकतो फक्त 7 म्हणून इथं आपण लिहिणार फक्त 7. सिंपल x इक्वल टू काय येणार मग 7 डिवाइड बाय 9 कारण ही 9 ची व्हॅल्यू इकडं आपण डिवाइड मध्ये आणलं. आता जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपला हा जो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म होता तो आता कुठल्या फॉर्म मध्ये आला आहे यस. सो आपण याला p/q च्या फॉर्म मध्ये आणलं. सो इथं आपला हे आन्सर कंप्लीट झालं आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 टॉपिक बघितले. पहिला टॉपिक होता सिम्बॉल. त्यानंतर आपण बघितलं की डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर कसं फाइंड आउट करायचं आणि आत्ता आपल्याला काय दिलं होतं एक डेसिमल फॉर्म दिला होता आणि त्याला p/q च्या फॉर्ममध्ये कसं आणायचं हे बघितलं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.